नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण नोव्हेंबर महिन्यातल्या करंट अफेअर्सची सीरीज बघत आहोत. त्यापैकी 4 पार्ट आपण बघून झालेले आहेत. हा 5वा पार्ट आहे त्या दृष्टिकोनातून. भारत-अमेरिका आर्थिक संबंध आणि ऊर्जा सुरक्षा या दृष्टिकोनातून बघा, ऐतिहासिक LPG आयात करार आपला झालेला आहे अमेरिकेबरोबर. भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी IOCL, BPCL, HPCL यांनी अमेरिकेकडून LPG आयात करण्यासाठी 1 वर्षाचा करार केला आहे. प्रमाण 2.2 दशलक्ष टन प्रतिवर्ष, जे म्हणजे मिलियन टन्स पर ॲनम, जे भारताच्या एकूण वार्षिक आयातीच्या 10% आहे. महत्त्व: आतापर्यंत भारत LPGसाठी प्रामुख्याने पश्चिम आशियावर सौदी अरेबिया, कतार, कुवेत अवलंबून होता. हे पाऊल आयातीचे विविधीकरण करेल, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ मार्केट जे म्हणतोय आपण. राजकीय दृष्टिकोनाने व्यापार तूट: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार तुटीवर टीका केली होती. अमेरिकेकडून आयात वाढवल्यामुळे ही तूट कमी होण्यास मदत होईल आणि संबंध सुधारतील. बघा, ट्रम्पनॉमिक्स जे चालू होतं त्यात प्रामुख्यानं ज्या देशांबरोबर अमेरिकेचं व्यवहार तूट जास्त आहे त्या देशांवरती अमेरिकेनं टॅरिफ लादलेले होते. यात भारतसुद्धा येतो, कारण भारताची पण अमेरिकेविरुद्ध जर विचार केला, भारताची निर्यात जास्त आहे भारताच्या आयातीपेक्षा अमेरिकेच्या दृष्टीनं. त्यामुळे अमेरिकेला ही तूट सहन करावी लागते, म्हणून अमेरिकेनं आपल्यावरती निर्बंध लादलेले होते. मग ह्या दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्याकडून LPG आयात केला तर ह्यामुळे आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे. एक तर अमेरिकेसोबतची असलेली तूट कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या बाजारपेठेचं विविधीकरण होईल. हे दोन्ही फायदे आपल्याला याच्यात बघायला मिळू शकतात आणि त्यामुळं अमेरिकेसोबतचे आपले आर्थिक संबंध जे आहेत ते सुधारतील, अशी आशा ह्याच्यातून केली जाते. व्यापारी तुटीची आकडेवारी आणि कारणे: ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापारी तूट 41.68 अब्ज डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. वस्तूंची निर्यात 12% घसरून 34.38 अब्ज झाली आहे, तर आयात 16.63% वाढून 76.06 अब्ज झालेली आहे. याचे मुख्य कारण: सोने आणि चांदीच्या आयातीत झालेली प्रचंड वाढ. सोने 200% आणि चांदी 528% वाढ झालेली आहे. अमेरिकेच्या धोरणांचा भारतीय निर्यातीवरील परिणाम: अमेरिकेने काही वस्तूंवर 50% टॅरिफ लादल्यामुळे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेला होणारी भारतीय निर्यात 9% घटली आहे. विशेषतः इंजिनिअरिंग वस्तू आणि कापड उद्योगाला फटका बसला आहे. भारताची मुक्त व्यापार कराराबाबतची भूमिका: भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार करार तेव्हाच होईल जेव्हा तो न्याय्य, समान आणि संतुलित असेल. या दृष्टिकोनातून आता UPSCसाठी आपल्याला काय काय बघायचं आहे, तर ट्रेड डेफिसिट काय माहीत पाहिजे, एनर्जी सिक्युरिटी आपल्याला माहीत पाहिजे, मार्केट डायव्हर्सिफिकेशन माहीत पाहिजे, है ना. ट्रेड डेफिसिट जेव्हा देशाची आयात निर्यातीपेक्षा जास्त असते त्यामुळे परकीय चलन साठ्यावरती दबाव येतो आणि रुपया कमकुवत होऊ शकतो, त्याला ट्रेड डेफिसिट म्हटलं जातं. एनर्जी सिक्युरिटी: ऊर्जेच्या गरजांसाठी एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध स्रोत निर्माण करणे, ह्याला आपण डायव्हर्सिफिकेशन पण म्हणतो. आणि या डायव्हर्सिफिकेशनमुळे काय होतं, तर आपल्याला ऊर्जा सुरक्षा जी आहे ती साध्य करता येते. पुढचा मुद्दा आहे चलनवाढ आणि त्याचे घटक. सद्यस्थिती: ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.21 वर पोहोचला आहे. CPI जो होता तो RBIच्या 6%च्या मर्यादेच्या बाहेर आहे. बेस इफेक्ट स्पष्ट करतो की महागाईचा दर मोजताना मागील वर्षीच्या याच महिन्याच्या किमतींचा बेस वाटा मोठा होता. जर मागील वर्षी किमती खूप जास्त असतील तर या वर्षीची वाढ कमी दिसते. जर मागील वर्षी किमती स्थिर असतील तर याच वर्षीची वाढ जास्त. सोन्या चांदीच्या किमतींचा CPIवर परिणाम आणि RBIची भूमिका. पण या लेखात म्हटले आहे की सोन्या चांदीच्या वाढत्या किमतींचाही CPIवर परिणाम होत आहे. सोन्याच्या किमतीत 57% आणि चांदीच्या किमतीत 62% वाढ झाली आहे, ज्यामुळे हेडलाईन इन्फ्लेशन वाढले आहे. धोरणात्मक प्रश्न आहे की सोन्याच्या किमती जागतिक घटकांमुळे वाढतात, त्यावर RBIच्या रेपो रेटचा परिणाम होत नाही. त्यामुळे RBIने सोन्याच्या वाढलेल्या महागाईची चिंता करावी का, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मग या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक संकल्पना आहे बघा, कोर इन्फ्लेशन ज्याला म्हणतो आपण. हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन. कोर इन्फ्लेशन जेव्हा काढलं जातं तेव्हा काय केलं जातं, हेडलाईन इन्फ्लेशनमधून फूड आणि फ्युएलची मूल्य जी आहेत ती वगळली जातात. मग याच आधारावरती जर का आपण सोन्या चांदीच्या किमतींना सुद्धा यातून वगळलं तर आपल्याला कोर इन्फ्लेशन, जो अर्थव्यवस्थेच्या इन्फ्लेशनचा एक लॉंग टर्म ट्रेंड आपल्याला दर्शवतो, तो दिसेल. आणि त्याच्या आधारे आपल्याला मौद्रिक धोरण लागू करायचं आहे, ते आपल्याला आणखीन शाश्वत पद्धतीनं लागू करता येईल. त्यामुळे ही संकल्पना आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मग या दृष्टिकोनातून चलनवाढीचे मापन कसं केलं जातं, बेस इफेक्ट काय, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किरकोळ बाजारातील वस्तूंच्या किमतींमधील बदल मोजणारा निर्देशांक आहे, जो इन्फ्लेशन मोजण्यासाठी वापरला जातो. 2014मध्ये उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार आपण CPIचा वापर चालू केलेला आहे. RBI महागाई नियंत्रणासाठी CPIचा वापर करते. लक्ष दिलेलं आहे 4% ±2, जे उर्जित पटेल कमिटीनं दिलेलं आहे. बेस इफेक्ट म्हणजे सांख्यिकीय परिणाम, ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये चालू वर्षाचे आकडे विकृत दिसू शकतात.
आहे ना. मागील वर्षीचे आकडे कमी असतील तर यावर्षी जास्त दिसणार. मागील वर्षीचे आकडे जर जास्त असतील तर यावर्षीचे कमी दिसणार. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, बेस इफेक्ट असं म्हटलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे क्रिप्टोकरन्सी आणि अंतर्गत सुरक्षा नियमनाची गरज. अंतर्गत सुरक्षा आणि तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समस्या काय बघा, इंडियन एक्सप्रेस आणि ICIJच्या तपासानुसार क्रिप्टोकरन्सीचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. द कॉइन लॉन्ड्री तपासात असे आढळते की कर नंदनवनानंतर आता क्रिप्टो एक्सचेंजेस काळ्या पैशाचे नवीन केंद्र बनलेले आहे. जे टॅक्स हेवन्स आहेत ते आधी ब्लॅक मनीचं सेफ हेवन बनलेलं होतं. आता तेच क्रिप्टो एक्सचेंज जे आहेत ते सुद्धा ब्लॅक मनीसाठी एक सेफ हेवन बनताना आपल्याला दिसून येते. जागतिक आणि भारतीय दंड आणि कारवाई. जगभरात क्रिप्टो एक्सचेंजेसवर $5.8 अब्ज दंड थोपवण्यात आलेला आहे. भारतात FIU फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने बायनान्स, कुकॉइन यांसारख्या एक्सचेंजेसवर दंड लावलेला आहे. इंडिया सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर जे आहे, I4C ज्याला म्हणतोय आपण, ने मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 27 एक्सचेंजेसना चिन्हांकित केलेले आहे, है ना. तर ह्या संस्था पण आपल्याला माहीत पाहिजेत, लक्षात घ्या. आणि काय त्याच्याबद्दल सध्या घडामोडी चालू आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. गुन्हेगारांनी वापरलेली पद्धत काय? गुन्हेगार म्यूल खाती, मिक्सर्स जे पैशाचा स्रोत लपवतात आणि अनहोस्टेड वॉलेट्सचा वापर करून पैसे दुबई, कंबोडिया आणि चीनमध्ये वळवतात. भारतातील नियामक पोकळी. सध्या भारतात क्रिप्टोसाठी स्पष्ट कायदा नाही. क्रिप्टो चलनासाठी नियम आणि धोरणे. संपादकीय लेख सुचवतो की या क्षेत्राला पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी कडक नियमन आणि स्पष्ट धोरण आणण्याची गरज आहे. UPSCच्या दृष्टिकोनातून बघा, आपल्याला PMLA माहीत असणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, काळा पैसा पांढरा करण्याला प्रतिबंध करणारा कायदा. क्रिप्टो एक्सचेंजेसना आता PMLA अंतर्गत रिपोर्टिंग एंटिटी म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे. FIU इंडिया म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट जे आहे, त्यांना संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणारी केंद्रीय संस्था असे म्हणतात. या संस्था आपल्याला माहीत पाहिजे, त्यांचे कार्य काय ते माहीत पाहिजेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक भांडवलाची गरज. आव्हान, भारताला 2070पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड भांडवलाची गरज आहे. आकडेवारी एका अहवालानुसार भारताला 2030पर्यंत दरवर्षी $54 अब्ज अतिरिक्त भांडवलाची गरज आहे. गुंतवणुकीची अडचण. जागतिक गुंतवणूकदार ग्लोबल कॅपिटल भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक नाहीत. गुंतवणुकीतील आव्हाने आणि अवलंबित्व काय? कारण अमेरिकेत AI सारख्या क्षेत्रात 18% परतावा मिळत असताना ते भारतात पायाभूत सुविधांमध्ये 15% गुंतवणूक का करतील? रुपयाचे अवमूल्यन लक्षात घेता परतावा आणखीन कमी होतो. त्यामुळे मग हे जे गुंतवणूकदार आहेत ते भारताकडे पाठ फिरवताना दिसून येतात. निष्कर्ष, खाजगी क्षेत्राकडून भांडवल मिळवणे कठीण आहे. त्यामुळे भारताला स्वतःच्या संसाधनांवरती आणि बहुपक्षीय बँकांवरती अवलंबून राहावं लागेल. वर्ल्ड बँक आहे किंवा ADB जी म्हणतो आपण, एशियन डेव्हलपमेंट बँक, अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत त्याच्यावरती अवलंबून राहावं लागेल. हवामान, वित्तपुरवठा आणि डिकार्बनायझेशनची पार्श्वभूमी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. क्लायमेट फायनान्स माहीत असणं पाहिजे, गरजेचं आहे. डिकार्बनायझेशन माहीत असणं गरजेचं आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विकसित देशांकडून विकसनशील देशांना मिळणारी आर्थिक मदत आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. डिकार्बनायझेशन, आर्थिक व्यवस्थेतील कार्बन उत्सर्जन कमी करण्याची प्रक्रिया आहे, त्याला डिकार्बनायझेशन म्हणतात. आता हे तसे मुद्दे बघायला गेले तर एन्व्हायरमेंट या घटकाशी संबंधित आहेत. पण GS3 मध्ये काय होतं की असे काही विषय असतात की जे 2-3 विषयांच्या सामायिक परिघामध्ये पडत असतात. जसं मगाशी पण आपण क्रिप्टोकरन्सीजबद्दल बोललो. सायन्स, टेक आणि इकॉनॉमिक्स याच्या सामायिक परिघामध्ये पडणारा हा विषय आहे. त्याचप्रमाणे क्लायमेट फायनान्स हा एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक्सच्या सामायिक परिघामध्ये पडणारा विषय आपल्याला बघायला मिळतो. बेरोजगारी दरातील बदल आणि महिलांचा सहभाग. राष्ट्रीय स्तरावर बेरोजगारीचा दर 5.2% स्थिर आहे. ग्रामीण भागात बेरोजगारी 4.6% वरून 4.4% पर्यंत कमी झाली आहे, जी सकारात्मक बाब आहे. महिलांच्या बेरोजगारी दरात घट झाली असून त्यांचा श्रमशक्तीतील सहभाग वाढला आहे. UPSC संदर्भातील महत्त्वाच्या संज्ञा काय बघा, PLFS सांख्यिकीय मंत्रालय मॉस्पीद्वारे प्रकाशित केला जाणारा बेरोजगारीचा अधिकृत अहवाल देत असतो. पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे ज्याला म्हणतो आपण. आणि अनएम्प्लॉयमेंट रेट, काम करण्यास इच्छुक असलेल्या पण काम न मिळालेल्या लोकांची टक्केवारी, ह्याला आपण अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणतो. या दृष्टिकोनातून लेबर फोर्स म्हणजे काय, वर्कफोर्स म्हणजे काय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय आहे ना, पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे, अनएम्प्लॉयमेंट रेट, हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं. सो हा होता 5वा पार्ट. आता पुढे राहिलेल्या पार्टसाठी आपण पुन्हा पुढच्या सिरीजमध्ये भेटूयात. धन्यवाद.